सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इचलकरंजीतील महेश मानव सेवा संस्थेनं गरजू रुग्णांसाठी डायलिसिस केंद्र सुरू केलंय। या केंद्रात 4 डायलिसिस मशीन उपलब्ध असून नाममात्र दरात ही सुविधा दिली जाते। आणखी 6 डायलिसिस मशीन वाढवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष घनश्याम तोतला यांनी दिली। इचलकरंजीतील जुन्या बस स्थानकासमोर महेश मानव सेवा संस्था कार्यरत आहे। 131 सदस्य असलेली ही संस्था स्वखर्चानं विविध समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम राबवते। या संस्थेत बाह्य रुग्ण सेवा तसंच अन्य वैद्यकीय सुविधा आणि तपासण्या माफक दरात केल्या जातात। दर रविवारी सकाळच्या सत्रात वैद्य नितेश ओझा हे नाडी तपासून पंचगव्य उपचार करतात, तर दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुंदर कांड पठण आणि योगाभ्यास केला जातो। इचलकरंजी शहर परिसरात रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी बाहेरगावी जावं लागत असल्यानं वेळ आणि पैसाही खर्ची पडतो। रुग्णांची गरज ओळखून संस्थेनं 10 मशीनचं डायलिसिस उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यापैकी 4 मशीन आल्या असून डायलिसिस केंद्र सुरू केलंय। या केंद्रासाठी आवश्यक तज्ज्ञही उपलब्ध आहेत। दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत नाममात्र दरात ही सुविधा दिली जाणार आहे। लवकरच उर्वरित 6 मशीनही येणार असून केंद्रातील या सुविधांचा गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन घनश्याम तोतला यांनी केलंय। यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश छापरवाल, शिवभगवान तोष्णीवाल, सत्यनारायण रांदड, राधेश्याम बंग, वेणुगोपाल मुंदडा उपस्थित होते।